नमस्कार, सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण दिवाळी विशेष नेहमीपेक्षा एकदम वेगळ्या पद्धतीची आणि एकदम कमी साहित्यामध्ये आणि झटपट तयार होणारी संपूर्ण व्हेज थाळी कशी बनवायची ते पाहतोय. तर सर्वात आधी सुरुवात आपण गोडाच्या पदार्थापासून करूयात. त्यासाठी इथे मी एक पातेलं घेतले. आता यामध्ये अर्धी वाटी साखर घालायची. या ठिकाणी मी जे काही साहित्य वापरते ते एकाच वाटीने मोजून घेतले. त्यामुळे साहित्य मोजून घेण्यासाठी तुम्ही सुद्धा एखादी वाटी किंवा भांड्याचाच उपयोग करा. त्यानंतर आता ज्या वाटीने साखर मोजून घेतली होती त्या वाटीनेच साखरेच्या दुप्पट म्हणजे 1 वाटी पाणी घालायचं. त्यानंतर गॅस चालू करायचा आणि आता मध्यम आचेवरती साखर पाण्यामध्ये चमच्याने एकसारखी हलवत मिक्स करून विरघळवून घ्यायची. तर इथे लक्षात ठेवा, आपल्याला कसल्याही प्रकारचा पाक तयार करायचा नाही आहे किंवा पाणी उकळूनसुद्धा घ्यायचं नाही आहे. फक्त साखर पाण्यामध्ये चमच्याने एकसारखी हलवत विरघळवून घ्यायचे. साखर पाण्यामध्ये विरघळली की गॅस लगेच बंद करायचा. तर इथे तुम्ही बघू शकता साखर पाण्यामध्ये पूर्ण विरघळली आहे. आता गॅस बंद करायचा आणि आता हे पातेलं आपण बाजूच्या गॅसवरती ठेवून देऊयात. त्यानंतर त्याच गॅसवरती एक पॅन गरम करायला ठेवायचा. तयार केलेलं साखरेचं पाणी आपण पुढे वापरणार आहोत. पॅन गरम झाला की आता यामध्ये आपण ज्या वाटीने साखर आणि पाणी मोजून घेतलं होतं त्याच वाटीने मी अर्धी वाटी तूप घेतले. लक्षात ठेवा, हा जो आपण पदार्थ बनवतोय तो बनवण्यासाठी या ठिकाणी सर्व साहित्याचं प्रमाण एकसारखं मोजून घ्यायचं आहे. जसं की मी या ठिकाणी अर्धी वाटी साखर घेतली होती त्याच वाटीने समप्रमाणात अर्धी वाटी तूप घेतले आणि आता त्याच वाटीने समप्रमाणामध्ये अर्धी वाटी इथे मी गव्हाचं पीठ घेतले. गव्हाचं पीठ स्वच्छ चाळून घ्यायचं. तूप हलकंसं गरम झालं की लगेच गव्हाचं पीठ यामध्ये घालायचं. तूप जास्त गरम करून घ्यायचं नाही. तूप जर जास्त गरम असेल तर गव्हाचं पीठ टाकल्यानंतर ते लगेच जळू शकतं किंवा करपू शकतं. त्यामुळे तूप हलकंसं गरम करून घ्यायचं. आता हे गव्हाचं पीठ तुपामध्ये एकसारखं मिक्स करून घ्यायचं आणि मीडियम टू लो फ्लेमवरती हे गव्हाचं पीठ तुपामध्ये छान खमंग असं भाजून घ्यायचं. छान सोनेरी असा रंग या गव्हाच्या पिठाला आला पाहिजे. हे गव्हाचं पीठ जसजसं छान खमंग असं भाजलं जाईल तसा याचा सुगंध अगदी घरभर पसरतो. त्यामुळे तुम्हाला समजूनच जाईल की गव्हाचं पीठ एकदम परफेक्ट असं भाजलं गेलं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता गव्हाच्या पिठाचा कलर पूर्णपणे बदलला आहे. छान सोनेरी असा रंग या गव्हाच्या पिठाला आला आहे. जसं चॉकलेटचा कलर असतो अगदी तसाच कलर या गव्हाच्या पिठाला आला आहे. तर इथे आपलं परफेक्ट असं गव्हाचं पीठ भाजून झालं आहे. त्यानंतर आता यामध्ये आपण जे साखरेचं पाणी तयार करून घेतलं होतं ते पाणी घालायचं. तर पाणी एकदम सर्व यामध्ये घालायचं नाही. लागेल असं थोडं थोडं घालायचं आणि पीठ पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घातलं की पिठाच्या गुठळ्या होत नाहीत. पीठ छान एकसारखं मिक्स होतं. तर इथे मी सुरुवातीला थोडंसं पाणी घालून पीठ त्यामध्ये मिक्स करून घेतलं होतं. आता शिल्लक राहिलेलं सर्व पाणी घालायचं आणि पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं. मध्यम आचेवरती फक्त 1 ते 2 मिनिटातच हे गव्हाचं पीठ सर्व पाणी शोषून घेतं. तुम्हाला झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची सुद्धा गरज पडत नाही. एकदम मऊसूद असा हा गव्हाच्या पिठाचा हलवा, शिरा किंवा कडा प्रसाद तयार होतो. आपण नेहमी शेवयाची खीर, रव्याची खीर किंवा गोडामध्ये रव्याचा शिरा बनवतो. त्यापेक्षा काहीतरी वेगळं म्हणून गव्हाच्या पिठाचा हा शिरा नक्की बनवून पहा. चवीला अप्रतिम होतो. एकदम कमी साहित्य लागतं आणि झटपट बनवून तयार होतो. तर इथे आपला गव्हाच्या पिठाचा शिरा म्हणजे हलवा तयार झाला आहे. तुम्ही बघू शकता हा अजिबात पॅनला चिटकत नाही आहे, म्हणजे आतपर्यंत अगदी परफेक्ट शिजला गेला आहे. तर इथे आपला हा गव्हाच्या पिठाचा शिरा म्हणजे हलवा तयार झाला आहे. झाकण ठेवून बाजूला ठेवूयात आणि पुढची तयारी करूयात. तर आता आपण एक वाटण तयार करून घेतो आहे आणि या वाटणामध्येच आपण रस्सा भाजी आणि सुक्की भाजी दोन्ही बनवून घेणार आहोत. सुक्की भाजी किंवा रस्सा भाजीसाठी तुम्हाला वेगवेगळं वाटण तयार करायची गरज नाही. तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप घ्यायचे. त्यानंतर इथे मी 15 ते 16 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत त्या घालायच्या. त्यासोबतच मूठभर हिरवी कोथिंबीर घेतली आहे ती घालायची. शक्यतो कोथिंबीर या ठिकाणी स्किप करू नका, आठवणीने नक्की घाला. आणि 1 चमचा जिरे घालायचे. आणि आता हे सर्व साहित्य मिक्सरला थोडंसं जाडसर ठेवूनच वाटून घ्यायचं. आपण खलबत्त्यामध्ये मसाला कुटून घेतल्यानंतर जसा जाडसर राहतो ना त्याचप्रमाणे हे मसाल्याचं वाटणसुद्धा हलकंसं जाडसर राहिलं पाहिजे. त्यामुळे पाणी घालायची गरज पडत नाही. तर इथे 1 थेंबही पाण्याचा वापर न करता सर्व मसाला मी मिक्सरला जाडसर ठेवून वाटून घेतला आहे. आता आपण भाज्या बनवून घेऊयात.
तर त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. कढई गरम झाली की इथे मी एक मोठी वाटी मोड आलेली मटकी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे. ती मटकी यामध्ये घालायची आणि आता मध्यम आचेवरती ही मटकी छान खमंग अशी भाजून घ्यायची. मटकी सुरुवातीला भाजून घेतली की ती पटकन शिजते आणि मटकीचा जो उग्र वास असतो तो सुद्धा निघून जातो. तर इथे मटकी हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत मी भाजून घेतली आहे. त्यानंतर आता यामध्ये एक अर्धा चमचा तेल सोडायचं. तेल सोडल्यामुळे काय होतं, मटकी आतपर्यंत अगदी व्यवस्थित भाजली जाते. तेल सोडल्यानंतर आता पुन्हा ही मटकी मध्यम आचेवरती खमंग अशी भाजून घेऊयात. तरी ते मध्यम आचेवरती एक 3 ते 4 मिनटं ही मटकी मी छान खमंग अशी भाजून घेतली आहे. आता ही भाजून घेतलेली मटकी आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. तर इथे भाजून घेतलेली मटकी मी एका भांड्यामध्ये काढून घेतली आहे. त्यानंतर आता तीच कढई मी गॅसवर गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते त्या पळीने 2 पळी तेल घालायचं. तेल गरम झालं की आता यामध्ये आपण जे मसाल्याचं वाटण तयार करून घेतलं होतं त्यातलं पोहे खायच्या चमच्याने 2 ते 3 चमचे वाटण यामध्ये घालायचं. बाकी शिल्लक राहिलेलं वाटण आपण सुक्की भाजी बनवण्यासाठी वापरणार आहोत. तयार केलेलं वाटण तेलामध्ये घातलं की आता त्यासोबतच इथे मी 7 ते 8 कढीपत्त्याची पाने घेतली आहेत ती घालायची आणि आता लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत हे वाटण छान असं भाजून घ्यायचं. कढीपत्ता मसाल्यासोबतच घालायचा, सर्वात आधी तेलामध्ये घालायचं नाही, नाहीतर कढीपत्ता करपू शकतो. तर इथे लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत सर्व मसाला मी भाजून घेतला आहे. त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे तो घालायचा आणि टोमॅटोसुद्धा या मसाल्यासोबत हलकासा मऊसूद होईपर्यंत भाजून घ्यायचा. टोमॅटो आपल्याला जास्त मऊसूद होईपर्यंत भाजायचा नाही आहे, त्यामुळे मीठ मी घातलं नाही आहे. टोमॅटो फक्त हलकासा मऊसूद होईपर्यंतच भाजायचा आहे. तर इथे सर्व साहित्यासोबत टोमॅटो हलकासा मऊसूद होईपर्यंत मी छान असा भाजून घेतला आहे. त्यानंतर आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे. त्यामध्ये अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा धणे पावडर, 1 चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर. ही मिरची पावडर तिखटाला कमी असते त्यामुळे मी 1 चमचा घातला आहे. जर नसेल घालायची, नाही घातली तरी चालेल. आणि इथे मी 1.5 चमचा कांदा लसूण मसाला वापरणार आहे. तुमच्याजवळ जो साठवणीतला मसाला असेल तो तुम्ही वापरू शकता. त्यानंतर आता या पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत हे सर्व साहित्य आपल्याला पुन्हा परतून घ्यायचे. जसं की मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते, पावडर मसाले किंवा जो काही मसाला असेल तो अगदी व्यवस्थित आणि छान असा भाजला जावा. त्यासाठी मसाला भाजत आला की त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि आता त्या पाण्यामध्ये हा मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा, भाजून घ्यायचा. म्हणजे मसाला अगदी आतपर्यंत छान खमंग भाजला जातो आणि तुम्ही जी काही भाजी बनवताय तीसुद्धा चवीला भन्नाट बनते. त्यामुळे एकदा या पद्धतीने मसाला भाजून बघा. तर इथे मसाला छान तेल सुटेपर्यंत पाणी घालून मी भाजून घेतला आहे. त्यानंतर आता यामध्ये आपण जी मटकी भाजून घेतली होती ती घालायची आणि आता ही मटकीसुद्धा या मसाल्यासोबत मिक्स करून मध्यम आचेवरती 1-2 मिनटं परतून घ्यायची. तर इथे मटकी मसाल्यासोबत मी 2 ते 3 मिनटं मध्यम आचेवरती छान अशी परतून घेतली आहे. त्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं. तर तुम्हाला या ठिकाणी किती रस्सा भाजी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता. मी 2 ते 2.5 मोठे ग्लास पाणी यामध्ये घालणार आहे. त्याचप्रमाणे तुम्ही यामध्ये थंड पाण्याचा वापर करू शकता. गरम किंवा कोमट पाणी वापरायची काहीही गरज नाही. थंड पाणी वापरलं तरीसुद्धा या रस्सा भाजीला तर्री एकदम मस्त येते. पाणी घातल्यानंतर आता मसाला सर्व पाण्यामध्ये एकसारखा मिक्स करून घेऊयात. त्यानंतर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि आता मध्यम आचेवरती याला एक उकळी काढून घ्यायची. तर इथे मध्यम आचेवरती या रस्सा भाजीला मी एक उकळी काढून घेतली आहे. गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि आता यामध्ये 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं. शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर आता ते भाजीमध्ये एकदा मिक्स करून घेऊयात आणि मंद आचेवरती ही रस्सा भाजी आपण शिजवून घेऊयात. तर इथे बाजूच्या गॅसवरती मटकीची रस्सा भाजी मंद आचेवरती शिजण्यासाठी मी ठेवून दिली आहे आणि आता यासोबतच आपण सुक्की भाजी बनवून घेऊयात. तर त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. कढई गरम झाली की त्यामध्ये तेलाच्या किटलीमध्ये जी पळी आहे त्या पळीने 2 पळी तेल घालायचं. तेल गरम झालं की आता यामध्ये इथे मी एक मोठा कांदा उभा चिरून घेतला आहे, तो चिरलेला कांदा घालायचा. त्यासोबतच इथे मी 10 ते 12 कढीपत्त्याची पाने घेतली आहेत ती घालायची आणि आता कांद्याला हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत मध्यम आचेवरती कांदा भाजून घ्यायचा.
जसं की मी आधीही सांगितलं होतं, कढीपत्ता डायरेक्ट तेलामध्ये घालायचा नाही, नाहीतर तो करपू शकतो. त्यामुळे या ठिकाणी सुद्धा कांदा घातल्यानंतरच त्यामध्ये मी कढीपत्ता घातला आहे. तर इथे मध्यम आचेवरती कांद्याला हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत कांदा मी भाजून घेतला आहे. त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे. तो बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आणि आता मध्यम आचेवरतीच टोमॅटोसुद्धा छान मऊसूद होईपर्यंत या कांद्यासोबत भाजून घ्यायचा. गॅसचा फ्लेम मध्यमच ठेवायचा आहे, कुठेही लो किंवा हाय करायचा नाही. इथे टोमॅटो कांद्यासोबत हलकासा मऊसूद होईपर्यंत मी भाजून घेतला आहे. त्यानंतर आता यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण घालायचं आणि आता हे वाटणसुद्धा कांदा आणि टोमॅटोसोबत लसणाचा खोबऱ्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. तर इथे सर्व साहित्य कच्चेपणा जाईपर्यंत छान तेल सुटेपर्यंत मी भाजून घेतले. त्यानंतर आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे. त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा धणे पावडर. या ठिकाणी मी जे काही पावडर मसाले घेतले आहेत ते पोहे खायच्या चमच्याने मोजून घेतले आहेत. अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर, जी तिखटाला कमी असते ती वापरायची आहे. 1 चमचा गोडा मसाला आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला किंवा तुमच्याजवळ जो साठवणीतला मसाला असेल तो घालायचा. त्यानंतर आता पुन्हा पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत हे सर्व साहित्य भाजून घ्यायचं. तर इथे मी पुन्हा थोडंसं पाणी घालून हा मसाला भाजून घेणार आहे. म्हणजे जसं मी आधी सांगितलं होतं, मसाला छान खमंग असा भाजला जाईल आणि भाजीसुद्धा चवीला एकदम अप्रतिम होईल. तर आता पाणी घातल्यानंतर हा मसाला छान तेल सुटेपर्यंत मध्यम आचेवरती भाजून घेऊयात. तर इथे तुम्ही बघू शकता मसाला छान तेल सुटेपर्यंत खमंग असा भाजून झाला आहे. मसाल्याला बाजूनी छान तेलही सुटले. त्यानंतर आता यामध्ये इथे मी 4 वांगी आणि 1 मोठा बटाटा बारीक चिरून पाण्यामध्ये ठेवला होता, म्हणजे काळा पडणार नाही. आता हा चिरून घेतलेला बटाटा आणि वांगी या मसाल्यामध्ये घालायची. त्यासोबतच यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि आता हा बटाटा आणि वांगी मसाल्यासोबत मिक्स करून मध्यम आचेवरती 1-2 मिनटं छान असं परतून घेऊयात. तर इथे मी वांगी आणि बटाटा मसाल्यासोबत मिक्स करून मध्यम आचेवरती 1-2 मिनटं छान असे परतून घेतले आहेत. त्यानंतर गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा, कढईवरती झाकण ठेवायचं आणि मिठाला सुटणाऱ्या पाण्यामध्येच हे वांगे आणि बटाटा आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. जर भाजी तुम्हाला लपथपीत बनवायची असेल तर थोडासा पाण्याचा शिपका तुम्ही यावरती मारू शकता. तर इथे 2 ते 3 मिनटं मध्यम आचेवरती झाकण ठेवून ही वांगी बटाटा मी वाफवून घेतले आहेत. तुम्ही बघू शकता वांगी आणि बटाट्याला छान पाणीसुद्धा सुटलं आहे. तरीसुद्धा ही भाजी मी थोडीशी लपथपीत बनवणार आहे, म्हणून थोडासा पाण्याचा शिपका मी यावरती मारतीये. जर तुम्हाला ही भाजी एकदम ड्राय किंवा सुकी बनवायची असेल तर पाण्याचा शिपका नाही मारला तरी चालेल. मिठाला सुटणाऱ्या पाण्यामध्येच ही भाजी शिजवून घ्यायची. आता दोन्ही भाज्या शिजतायत तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊयात. तर आज या ठिकाणी आपण चपाती, पुरी, फुलका, नान काहीही बनवणार नाहीये, तर नेहमीपेक्षा थोडासा वेगळा पदार्थ बनवतोय. त्यासाठीच आपण या ठिकाणी पीठ मळून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे मी 2 वाटी स्वच्छ चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्यामध्ये 1 चमचा ओवा घेतला आहे, तो हातावरती क्रश करायचा आणि यामध्ये घालायचा आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि 1 चमचाभर यामध्ये कच्चं तेल घालायचं. कच्चं तेल घातलं की आपण जो पदार्थ बनवणार आहोत तो छान खुसखुशीत तयार होतो आणि चवीलासुद्धा छान लागतो. सर्व साहित्य घातल्यानंतर आता ते पिठामध्ये हाताने चोळून छान एकसारखं मिक्स करून घेऊयात, म्हणजे तेलसुद्धा सर्व पिठामध्ये एकसारखं मिक्स होईल. तर इथे मी सर्व साहित्य या पिठामध्ये एकसारखं मिक्स करून घेतलं आहे. त्यानंतर आता यामध्ये लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि आपण चपातीसाठी मळतो त्याच कन्सिस्टन्सीमध्ये हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. पीठ जास्त सैलसरही मळायचं नाही आणि घट्टसरही मळायचं नाही. तर नेहमी आपण जसं चपाती बनवण्यासाठी मळतो ना, अगदी तसंच मळून घ्यायचं आहे. तर इथे लागेल असं थोडं थोडं पाणी घालून नेहमी चपातीसाठी मळून घेतो तसंच पीठ मी मळून घेतलं आहे. आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि हे पीठ भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं. तर इथे आपण पीठ मळून घेतले. आता आपण भजी बनवण्यासाठीचं बॅटर तयार करून घेऊयात. तर आपण नेहमीच कांदा भजी किंवा बटाटा भजी बनवतो, पण आज आपण एकदम वेगळ्या पद्धतीची अशी मूग डाळीची भजी बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी मूग डाळ 1 तासभर पाण्यामध्ये भिजवून घेतली आहे. आता या मूग डाळीतील सर्व पाणी आपण निथळून काढूयात. तर इथे मूग डाळीतील सर्व पाणी मी निथळून काढलं आहे. त्यानंतर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं. आता यामध्ये जी आपण मूग डाळ भिजवून घेतली आहे ती सर्व मूग डाळ काढून घेऊयात.
ही मूग डाळीची भजी बनवण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाहीत. पीठही पटकन तयार होतं. भजीसुद्धा पटकन तळली जातात आणि चवीला अप्रतिम होतात. तर इथे मी सर्व मूग डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली आहे. आता राहिलेलं सर्व साहित्य यामध्ये घालूयात. त्यामध्ये इथे मी एक मूठभर हिरवी कोथिंबीर घेतली आहे, 2 आल्याचे तुकडे, 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या. हिरवी मिरची तुम्हाला जसं तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही यामध्ये घालू शकता. त्याचसोबत यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि आता हे सर्व साहित्य मिक्सरला फिरवून थोडंसं जाडसर ठेवूनच वाटून घ्यायचं. वाटून घेताना यामध्ये एक थेंबही पाण्याचा वापर करायचा नाही आहे. त्याचप्रमाणे एकदम बारीक वाटून त्याची पेस्टही तयार करायची नाही आहे. तर इथे तुम्ही बघू शकता सर्व साहित्य मिक्सरला फिरवून घेतले आणि इथे डाळ थोडीशी जाडसर ठेवूनच मी वाटून घेतली आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. आता हे तयार करून घेतलेलं मिश्रण आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. तर त्यासाठी इथे मी एक बाउल घेतला आहे. आता यामध्येच हे सर्व मिश्रण मी काढून घेणार आहे. तर तयार केलेलं सर्व मिश्रण मी एका बाउलमध्ये काढून घेतले. आता हे सर्व मिश्रण आपण एकदा एकसारखं मिक्स करून घेऊयात. तर इथे सर्व मिश्रण मी छान एकसारखं मिक्स करून घेतले आणि मस्त असं मुगाच्या डाळीच्या भज्यांचं मिश्रण आपलं तयार झाले. पीठ तयार झाले. पीठ मळून घेईपर्यंत, भज्यांचं मिश्रण तयार करेपर्यंत इकडे आपली भाजीसुद्धा शिजली आहे. तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशी सुक्की भाजी तयार झाली आहे. वांगा आणि बटाटा दोन्हीही एकदम छान मऊसूत शिजले. आता ही भाजी खालून एकदा आपण मिक्स करून घेऊयात आणि इथे आपली एकदम मस्त झणझणीत आणि चविष्ट वांग बटाट्याची सुक्की भाजी बनवून तयार झाली आहे. आता याच्यावरती झाकण ठेवूयात आणि ही भाजीसुद्धा आपण बाजूला ठेवूयात. त्यासोबतच जी मटकीची रस्सा भाजी होती तीसुद्धा एकदम छान शिजली आहे. तुम्ही याच्यावरती तर्री पाहू शकता किती मस्त आली आहे. त्याचप्रमाणे मी इथे तुम्हाला मटकी दाखवते. मटकीसुद्धा तुम्ही पाहू शकता एकदम मस्त आणि मऊसूत शिजली आहे. तर इथे आपली मटकीची रस्सा भाजी आणि वांग बटाट्याची सुक्की भाजी तयार झाली आहे. आता आपण पुढचा पदार्थ बनवून घेऊयात. तर इथे मी आता मूग डाळीची भजी बनवून घेणार आहे. सोबतच बाजूच्या गॅसवरती कुकरमध्ये मी भात बनवायला ठेवला आहे. गॅसवर कढईमध्ये तेलसुद्धा गरम करायला ठेवलं आहे. तेलसुद्धा छान गरम झालं आहे. आता आपण जे मिश्रण तयार करून घेतले त्याची भजी या तेलामध्ये सोडूयात. तर जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्याप्रमाणे थोडं थोडं पीठ हातावरती घ्यायचं आणि लहान लहान भजी तेलामध्ये सोडायची. तुम्हाला जर हवं असेल तर मोठ्या आकाराची भजीसुद्धा बनवू शकता. पण ही मूग डाळीची भजी अशा पद्धतीने लहान लहान बनवली की आतपर्यंत पटकन तळली जातात. आतून छान जाळी सुटते आणि वरून छान कुरकुरीत अशी तयार होतात. भजी तेलामध्ये सोडून झाली की एक अर्धा मिनिट तरी ती चमच्याने हलवायची नाहीत. एक अर्ध्या मिनिटानंतर ही भजी तेलामध्ये तरंगायला लागतात, कढईपासून वेगळी होतात. त्यानंतर मध्यम आचेवरती अलटीपलटी करत हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत ही भजी आपल्याला तळून घ्यायची आहेत. ही भजी तळून घेताना गॅस मध्यम आचेवरतीच ठेवायचा. गॅसचा फ्लेम हाय किंवा लो करायचा नाही. जर मोठ्या आचेवरती ही भजी तळली तर वरून लगेच लालसर होतील, आतून कच्ची राहतील आणि मंद आचेवरती तळली तर भजी तेलकट होतील. तर इथे तुम्ही बघू शकता भज्यांना हलकासा सोनेरी रंग आला आहे. भजी एकदम परफेक्ट अशी तळली गेली आहेत. आता ही भजी आपण एखाद्या डिशमध्ये काढून घेऊयात आणि राहिलेली भजीसुद्धा याच पद्धतीने तेलामध्ये सोडून तळून घेऊयात. तर इथे आपलं संपूर्ण जेवण बनवून झालं आहे. आता फक्त आपण पराठे बनवणार आहोत. तर आपण नेहमीच थाळीमध्ये चपाती बनवतो, पुरी बनवतो, रोटी, नान बनवतो. पण आज आपण मस्त खमंग आणि खुसखुशीत असे चौकोनी पराठे बनवणार आहोत. तर त्यासाठी ही भिजवून घेतलेली कणिक पुन्हा एकदा 1-2 मिनटं मळून घ्यायची. तुम्ही बघू शकता मळून घेतलेल्या कणकीला आपण वरून तेलसुद्धा लावलं नव्हतं तरीसुद्धा ही कणिक हाताला अजिबात चिटकत नाही आहे. सोबतच मी थोडंसं कोरडं गव्हाचं पीठसुद्धा घेतलं आणि वाटीमध्ये 2 ते 3 चमचे तूप घेतले. त्यानंतर आता जे पीठ मळून घेतलं आहे त्या पिठाचा आपण चपाती बनवण्यासाठी जसा गोळा तयार करतो त्यापेक्षा थोड्याशा लहान आकाराचा गोळा तयार करून घ्यायचा. तयार केलेला गोळा कोरड्या पिठामध्ये घोळायचा आणि त्याची पुरी लाटतो त्यापेक्षा थोड्याशा मोठ्या आकाराची एक पारी लाटून घ्यायची. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पुरीपेक्षा थोड्याशा मोठ्या आकाराची पारी मी लाटून घेतली आहे. त्यानंतर वाटीमध्ये जे तूप घेतलं होतं ते तूप आता या पारीला सर्व बाजूनी लावून घ्यायचं. सर्व पारीला तूप लावून घेतलं की आता मी व्हिडिओमध्ये दाखवते अगदी त्याच पद्धतीने ही पारी फोल्ड करून म्हणजे दुमडून घ्यायची.
तर इथे तुम्ही बघू शकता लाटून घेतलेल्या पारीचा चौकोनी आकार तयार झाला आहे। आता ही चौकोनी आकाराची पारी पुन्हा कोरड्या पिठामध्ये घोळायची आणि याचा आपल्याला चौकोनी पराठा लाटून घ्यायचा आहे। आता तुम्ही म्हणाल यामध्ये नवीन काय आहे, कारण गव्हाच्या पिठापासून बनवले, जसे आपण मसाला पुरी बनवतो तसं यामध्ये ओवा टाकला आहे। पण एकदा तुम्ही या पद्धतीने हा चौकोनी पराठा बनवून पहा। आपण नेहमी जी चपाती बनवतो किंवा फुलका बनवतो त्याचप्रमाणे पुरी बनवतो त्यापेक्षा या पराठ्याची चव एकदम वेगळी लागते, चवीलाही छान लागतो आणि लहान मुलांना तर खरंच खूप आवडतो। तर इथे तुम्ही बघू शकता चौकोनी आकारामध्ये मी हा पराठा लाटून घेतला आहे आणि तुम्ही या ठिकाणी पारीला लावण्यासाठी तुपाऐवजी तेलाचा वापर करू शकता। त्याचप्रमाणे हा पराठा भाजून घेण्यासाठी सुद्धा तुपाऐवजी तेलाचा वापर करू शकता। त्याचप्रमाणे तुम्ही या ठिकाणी पराठा पाहू शकता, अजिबात मी जाडसर लाटला नाहीये, चपातीसारखाच एकदम पातळ लाटून घेतला आहे। आता याच पद्धतीने राहिलेले पराठे सुद्धा आपण लाटून घेऊयात आणि भाजून घेऊयात। तर त्यासाठी मी गॅसवर तवा गरम करायला ठेवलाय। तवा गरम झाला की आता तव्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं। जसं मी आधी सांगितलं होतं, तुम्ही तुपाऐवजी तेलाचा वापर सुद्धा करू शकता। तव्याला तूप लावून घेतलं की आता लाटून घेतलेला पराठा तव्यावरती घालायचा। पराठा खालच्या बाजूने हलकासा भाजून झाला की पलटी करायचा आणि दुसऱ्या बाजूनेही भाजून घ्यायचा। पराठा भाजून घेताना गॅसचा फ्लेम मोठा ठेवायचा आहे, मध्यम किंवा लो फ्लेमवरती हा पराठा भाजून घ्यायचा नाही। दुसऱ्या बाजूने पराठा हलकासा भाजला गेला की पुन्हा पलटी करायचा। त्यानंतर पराठ्याला आपण तूप लावून घेऊयात। जसं मी आधीही सांगितलं होतं, तुम्ही तुपाऐवजी तेल लावलं तरी चालेल। पराठ्याला एका बाजूने तूप लावून घेतलं की पराठा पुन्हा पलटी करायचा आणि आता या पराठ्याला दुसऱ्या बाजूने सुद्धा तूप लावून घ्यायचं। पराठ्याला दोन्ही बाजूनी तूप लावून घेतलं की आता अलटी पलटी करत हा पराठा दोन्ही बाजूनी छान खरपूस खमंग असा भाजून घ्यायचा। तर इथे मी दोन्ही बाजूनी हा पराठा छान भाजून घेतलाय। आता इथे दुसरा पराठा सुद्धा आपण याच पद्धतीने भाजून घेऊयात। तर इथे लाटून घेतलेला पराठा तव्यावरती घातला की एका बाजूनी हलकासा भाजून घ्यायचा, पलटी करायचा, दुसऱ्या बाजूनेही हलकासा भाजायचा। त्यानंतर दोन्ही बाजूनी तूप लावायचं आणि अलटी पलटी करत हाय फ्लेमवरती हा पराठा दोन्ही बाजूनी छान खमंग खरपूस भाजून घ्यायचा। आता राहिलेले पराठे सुद्धा याच पद्धतीने बनवून आणि भाजून घेऊयात। तर इथे आपला संपूर्ण स्वयंपाक बनवून तयार झाला आहे। आता आपण ताट वाढून घेऊयात। तर ताटामध्ये सर्वात आधी गोडाचा पदार्थ मस्त मऊसूत तोंडात टाकताच विरघळेल असा गव्हाच्या पिठाचा हलवा म्हणजे शिरा, त्यासोबतच एकदम झणझणीत तर्रीदार अशी मटकीची रस्सा भाजी म्हणजे मटकीची आमटी आणि लग्नाच्या पंक्तीमध्ये जशी चवीला वांग बटाट्याची भाजी असते अगदी त्याच चवीची वांग बटाट्याची लपथपीत अशी सुक्की भाजी, त्यासोबतच एकदम मऊसूत गरमागरम असा भात, त्याच्यासोबतच एकदम गरमागरम वरून कुरकुरीत आतून जाळीदार अशी मूग डाळीची भजी। आणि ही मूग डाळीची भजी खरंच चवीला अप्रतिम लागतात, बनवायला एकदम सोपे आहेत आणि नेहमीपेक्षा एकदम वेगळे आहेत, त्यामुळे या दिवाळीला तरी नक्की बनवून पहा। त्यासोबतच मस्त खुसखुशीत खमंग असे चौकोनी पराठे आणि त्यासोबतच मी पापडसुद्धा तळले होते। जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कोशिंबीरसुद्धा बनवू शकता। तर इथे आपली संपूर्ण दिवाळी विशेष थाळी बनवून तयार आहे। नेहमीपेक्षा वेगळी थाळी आहे, यामध्ये जास्त मसाल्यांचा वापर नाही आहे, एकदम घरगुती आणि गावरान पद्धतीची थाळी आहे। पाहुण्यांना सुद्धा आवडेल एवढी चवीला भन्नाट लागते। तर या दिवाळीला ही नेहमीपेक्षा वेगळी थाळी नक्की बनवून पहा। जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर मित्रपरिवारासोबत नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा, लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या आणि नवीन रेसिपी व्हिडिओसोबत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।